सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार खरंच योग्य आहे का? की खाजगी क्षेत्र जास्त पुढे आहे? आता यावर मोठा निर्णय होणार आहे. नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत 8वा वेतन आयोगाबद्दल, जो लाखो सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांसाठी मोठा बदल घडवू शकतो. यावेळेस आयोग एक वेगळाच प्रश्न विचारतोय. सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील पगाराची तुलना कशी करायची? सरकारी नोकरीमध्ये स्थिरता, पेन्शन आणि सुरक्षा असते. पण खाजगी क्षेत्रामध्ये जास्त पगार, बोनस आणि फास्ट ग्रोथ असते. म्हणूनच आयोग आता थेट लोकांकडून मत मागवत आहे. कर्मचारी, पेन्शन आणि सर्व संबंधितांकडून. आणखी एक महत्वाचा मोठा मुद्दा म्हणजे सरकारी पगाराचा परिणाम गिग इकॉनॉमी आणि अनौपचारिक क्षेत्रांवर होतो का? कर्मचारी संघटनांची मागणी काय आहे? जबाबदारीनुसार जास्त पगार मिळाला पाहिजे. सरकारी नोकरी आकर्षक ठेवण्यासाठी वेतनवाढ आवश्यक आहे. पेन्शनधारकाची मोठी मागणी समान पद, समान पेन्शन. निवृत्तीची तारीख काहीही असो. यावेळी वेतन आयोग फक्त पगार वाढवणार नाही, तर संपूर्ण सिस्टीम बदलण्याची शक्यता आहे. तुम्हाला काय वाटतं? सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढवायला हवा का? कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच अपडेटसाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.